कारण या देशामध्ये अल्पसंख्याकांची संख्या जवळजवळ 30% जास्त आहे आणि या ठिकाणी मुस्लिम आहेत, बुद्धिस्ट आहेत, शीख आहेत, इसाई आहेत, जैन आहेत, पारशी आहेत, लिंगायत आहेत, अशा अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. पण ही गोष्ट खरी आहे की या देशामध्ये हिंदू धर्मांची संख्या मोठी आहे आणि भारताची फाळणी होत असताना हिंदूंसाठी हिंदुस्थान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान अशा पद्धतीचा परिस्थिती होती. पण आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये हिंदू समाजातले काही लोक ख्रिश्चन झाले होते, नंतर काही लोक हिंदूपासूनच मुस्लिम झाले होते. त्यामुळे मला असं वाटतं की या देशाचं संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेने सर्व धर्म समभाव अशा पद्धतीची संकल्पना संविधानामध्ये मांडलेली आहे. त्यामुळं भाजपचा अजेंडा तसा फक्त हिंदुत्वाचा अजेंडा अजिबात नाही आहे. भाजपचा अजेंडा, मोदींचा अजेंडा जो आहे हा सर्वांना घेऊन जाणारा अजेंडा आहे, विकासाचा अजेंडा आहे आणि त्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा हा सर्व धर्म समभावाचा आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत.